पोचलोय शिलपाट्याला आणि ही बिल्डिंग बघा. बापरे बाप बापरे बाप बिल्डिंग आहे का काय आहे? नजर पण ना जात एवढ्यावरती. ओ बाई इथे इंटरव्ह्यू चालू आहे. काय झालं काय सीन समजायला मार्ग नाही. हे गाईज गुड मॉर्निंग, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. तर गाईज पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या भावाच्या एका नवीन व्लॉग मध्ये. तर गाईज आजची मॉर्निंग जरा लवकर झाली आहे कारण आज मला जायचं थोडा बाहेर शिलपाट्याला. पप्पांचं काम होतं परंतु ते मला करावं लागतंय कारण पप्पांचा तुम्हाला तर माहिती प्रॉब्लेम झालेला आहे पायाचा. सो त्यामुळे पप्पांना चालता वगैरे येत नाही, ऑपरेशन झालेलं आहे. त्यामुळे ते काम मला करावं लागतंय. मला आता जायचं शिलपाट्याला, त्यामुळे लवकर उठलंय. मस्त 10 ते 10:30 वाजता माझी मॉर्निंग झालेली आहे. परंतु त्या दिवशी आपण सिमेंटमध्ये हात जे माकवले ना त्याच्यामुळे माझ्या हातांचा अवतार बघा. इकडे बघा पूर्ण दोन्ही हाताचे आहेत ना सालट्या निघाल्यात. इकडे बघा चक्का. ते बघायला पण विचित्र वाटतंय. आधी त्यांना तेल लावतो वापस. त्या दिवशी तेल लावायला मी विसरलो, त्यामुळे खूप जास्त भयानक अवतार झालेला आहे. वेगळंच दिसतंय. काही नाश्ता वगैरे करून मी आता निघालोय. हे जातो आता शिलपाट्याला. आणि हातांची रिकव्हरी झालेली आहे कारण मी तेल लावलं ना, सो त्यामुळे पूर्ण ती कातडी इंगाली होती ना ती पूर्ण आतमध्ये गेली. कुठं गायब झाली काय माहिती. म्हणजे तेलामध्ये पावर आहे भावांनो. पोचलोय शिलपाट्याला आणि ही बिल्डिंग बघा. बापरे बाप बापरे बाप बिल्डिंग आहे का काय आहे? नजर पण ना जात एवढ्यावरती. ओ बाई. आणि या बिल्डिंग मध्ये आपल्याला काम आहे, तो पेपर याच बिल्डिंग मध्ये द्यायचा आहे. परंतु कोणत्या फ्लोअरवर कुठे जायचं आहे ते मला नक्की अजून माहिती नाही. लोकेशनवरती आलोय त्या बिल्डिंगच्या इथे, परंतु फ्लोअर मला नक्की माहिती नाही. त्यामुळे आधी मी फोन करतो कोणत्या फ्लोअरवरती आहेत आणि तिथे जातो. झालेलं आहे काम. सेकंड फ्लोअरवरती त्यांचा जो ऑफिस आहे तो होता, तिथे पेपर देखील दिलेला आहे आणि काम झालेलं आहे. आता निघतोय पुढचा प्रवास. बघूया कुठे जायचं ते. मला तरी वाटतं डेंजरवाला ॲक्सिडेंट झालाय. मी तिथनं निघालो एक्झॅक्ट आपल्या दोस्ती बिल्डिंगच्या इथून आणि इथे खूप जोरदार ॲक्सिडेंट झालेला आहे. गाडी कुठे काय काहीच समजत नाही. पोलीस वगैरे खूप आलेले आणि ट्रॉफिक फुल जाम झालेले. हे बघा इथे इंटरव्ह्यू चालू आहे. काय झालं काय सीन समजायला मार्ग नाही. ॲक्सिडेंट हो गया. ओके मंडळी, सीन काय झाला माहिती आहे का? तो गाडीवाला वाटतंय ना रोड क्रॉस करत होता, त्या साईडला चाललेला आणि इकडनं ट्रकवाला जोरात येत होता आणि त्या ट्रकवाल्याने जोरात धडक दिली त्या बाईकवाल्याला आणि तो बाईकवाला पडला. असं काहीतरी सीन झालेला. मला पण कन्फर्म माहिती नाही. आणि इथील जे रहिवासी आहेत त्यांची अशी मागणी आहे का इथं ब्रिज झाला पाहिजे. इथे जास्त कोंडे होते वाहतुकींची, त्यामुळे इथनं वरनं एक ब्रिज झाला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. त्यामुळे तेच त्यांचं इंटरव्ह्यूमध्ये त्यांचं चालू होतं. चला आपण जाऊयात घरी. आणि ट्रॉफिक झालेलं त्यामुळे खूप जास्त उशीर झाला मला देखील. मी निघतो आता घरी पटापट. आलोय बिल्डिंग मध्ये. खूप जास्त उशीर झाला. आता लवकर लवकर जातो, फ्रेश होतो आणि काहीतरी जेवायला घेतो आधी. गॅस फ्रेश होऊन मी घेतलेलं आता जेवायला. हे बघा आणि सर्वजण झोपलेत. जेवायला मी स्वतः माझ्या हातातून वाढून घेतलेला आहे. एवढे फर्स्ट टाईम. काही जेवण वगैरे करून झालंय माझं. मी आता जातो थोडा वेळ झोपतो कारण संध्याकाळी जिम स्टार्ट करायची. आज जिमचा आपला पहिला दिवस असणार आहे. सो त्यामुळे थोडा झोपतो आणि मग नंतर जाईन जिमला. तर काहीच 2 वाजता झोपलो होतो. कधी 5:30 वाजलेले काही समजलंच नाही. एवढी सुंदर झोप लागलेली ना मला. सो फायनली उठलोय, फ्रेश वगैरे झालोय आणि आता चालू क्रिकेट खेळायला. जिमला बोलवल्यानंतर जाईल. भाई क्रिकेट शिवाय राहतच नाही. काय करू? कोणती गोली वगैरे आहे का क्रिकेटची? म्हणजे न खेळता क्रिकेट शिवाय न खेळता राहणं. ही गोली असेल तर द्या मला कोणतरी. चला आता निघतोय क्रिकेट खेळायला आणि तिकडनं आलो का जाईन जिमला. काहीच 2 मिनिटामध्ये पोहोचणार आहे ग्राउंडवरती. येता येता घेतला होता आईस्क्रीम. भाई आईस्क्रीमला टेस्ट एक नंबर आहे. 20 रुपयाला आहे पण तू पैसा फिटूस पर्यंत भाई आईस्क्रीम लागतोय. एक नंबर आईस्क्रीम आहे. सक्का 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 रे सक्का. पहिला मला बॅटिंग पाहिजे तर तुमचं मी काय द्या बघा. गाइस क्रिकेट
करून आता 1 मिनिटामध्ये मी पोहोचणार आहे घरी. घरी जाऊन मस्त फ्रेश होतो आणि लगेच निघतो जिमला. काय जिमला जायच्या आधी मी घेतला इथे डाळिंब खायला. डाळिंब खातो आणि मग लगेच निघतो जिमला. गाईज रेडी होऊन मी निघालो आता जिमला. आणि जिमला जाण्यासाठी मी बाटली घेतली बघा. आजच्या काळात कोण बोलले की बाटल्या जशा बाटला जाण्याचा ना पाण्याचा डायरेक्ट मोठा वाला. चला आता निघतो जिमला. काही जिम करून झाले आणि भावाने मला एक चॅलेंज दिलं. भाई बोलतं बाटली किती लिटरची येते मला घरी जाऊन माप काढून सांग. आणि बोलतं पूर्ण संपव. बोलतं म्हणजे दिवसामध्ये तुला बोलतं पूर्ण एनर्जी येईल. भाई पूर्ण संपवतो आता मी. तर काय जिम करून झालेले थोडक्यात केली पण मस्त झाली. चेस्ट अँड ट्रायसेप मारले. चला जाऊयात आता घरी. आलोय मी जिम वरून घरी आणि आता फ्रेश होतो आणि काहीतरी खाऊन घेतो. काहीच खाऊन पिऊन झालाय माझा मस्त. आणि आता मी चाललोय गावामध्ये. गावात गेलो होतो आणि विजय भाऊ सांगताय की नाक्यावरती जाऊ काहीतरी खाऊन येऊ. बोलतो जाम भूक लागली. विजय भावाला घेऊन आलं चायनीज कॉर्नरवरती फूड अड्ड्यावरती. आणि आता मी ऑर्डर केलेले आहेत. मी तर जेवण केलं होतं पण तो विजय बोलला मी काहीच नाही खाल्लं म्हणजे तो पण जेवलेला. तो बोलतो असं टाइमपास काहीतरी खाऊच. मग आम्ही लॉलीपॉप ऑर्डर केलेले आहेत ते खातो मस्त. दोघे चालले होत भाई. मचाएंगे ना ही कंटाळे तरी विजय बिल्डिंग मध्ये राहू अजून दिवाळी परत होईल आपला. कसा होईल बाबा आपल्या ज्यांनी मध्ये खुपसल्या काड्या तर कसा होईल. काय रे मला काय एक गोष्ट समजत ना भाई. म्हणजे आमच्यातच नाही प्रत्येक घरात असं सीन होत असतं. म्हणजे आपले याचं चांगलं होत असेल ना तर आपले ज्यांना बघवत नाही. म्हणजे खूप घरात तुमच्याकडून तुम्ही आता व्हिडिओ बघता तुमच्या घरात पण असं सीन होत असतील. मग काय नाही फक्त क्षमता ठेवा. ती वेळ जाईल. ती वेळ गेल्यानंतर सर्व काही ठीक होईल. प्रत्येकाच्या घराच्या टायमाला होतं भाई. पण ठीक आहे देवाची आज्ञा आहे. आलेली वेळ नक्कीच निघून जाईल. लॉलीपॉप आलेले भाई जास्त करपले नव्हतं. आधीच बोलला ना तरी मला बोलते लॉलीपॉप येत ना बोलतं जास्त म्हणजे फ्राय होतात. त्यामुळे बोलते चिल्ली मागव. आणि याने कधी सांगितलं मला जेव्हा मी ऑर्डर दिली तेव्हा चुकी यायची आहे. आता खा. लॉलीपॉप खाऊन झालेला आहे आणि एवढी पण बेकार टेस्ट नव्हती विजय. भारी होता ना तरी पण बरा होता. म्हणजे अन्नाला नाव नाही ठेवायचं भाई. चांगला होता. चला आता जाऊयात. काहीच आता आलो मी बिल्डिंग खाली. आता जातो घरामध्ये मस्त झोपून घेतो. तर वेळ झाली हा व्लॉग इथेच एंड करायची. तर मंडळी कन्सिस्टन्सी ही आपल्याला टिकून ठेवायची आहे. सो त्यामुळे डेलीचे व्लॉग्स तुमच्यापर्यंत मी घेऊन येत जाईन. सो तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर एक लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू गायज अशाच नवीन व्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय गायज. गुड नाईट. लव्ह यू. टेक केअर.